जे आम्ही 28 जागा लढलो त्या 28 जागांमध्ये 100% स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत याच्या माध्यमाने होऊ शकला। त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा याच्यामध्ये जो निर्धारनामा मध्ये आम्ही शब्द लोकांना दिला, जो वचन आम्ही लोकांना दिला आणि ती अपेक्षा निश्चितपणे लोकांची आहे। कारण आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आम्ही अटमोस्ट ट्रान्सपरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटेबिलिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्याचबरोबर डिलिव्हरी या ज्या गोष्टींमुळे काम राज्यामध्ये चालू आहे, त्याच्यामुळे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून यश दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तो जो दिलेला शब्द आहे तो पाळण्यासाठी जी कुठली भूमिका महानगरपालिकेमध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती आम्ही निश्चितपणे लोकांच्या, ठाणेकरांच्या हितासाठी घेऊ। व्यतिरिक्त जे आम्ही 28 जागा लढलो त्या 28 जागांमध्ये 100% स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत याच्या माध्यमाने होऊ शकला। त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा याच्यामध्ये जो निर्धारनामा मध्ये आम्ही शब्द लोकांना दिला, जो वचन आम्ही लोकांना दिला आणि ती अपेक्षा निश्चितपणे लोकांची आहे। कारण आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आम्ही अटमोस्ट ट्रान्सपरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटेबिलिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्याचबरोबर डिलिव्हरी या ज्या गोष्टींमुळे काम राज्यामध्ये चालू आहे, त्याच्यामुळे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून यश दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तो जो दिलेला शब्द आहे तो पाळण्यासाठी जी कुठली भूमिका महानगरपालिकेमध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती आम्ही निश्चितपणे लोकांच्या, ठाणेकरांच्या हितासाठी घेऊ।